आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे जाती जातीत फूट पाडण्याचा डाव. रिपाई गवळी गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांचा आरोप. रिपाई गवळी गटानं मोर्चा काढून उपवर्गीकरणाचा केला जाहीर निषेध. राज्यात आरक्षणात उपवर्गीकरणाचा घाट घातला जातो. या उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजातील जाती जातीत तेढ निर्माण झालाय. त्यामुळे उपवर्गीकरणाचा डाव म्हणजे मागासवर्गीय जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे. या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवळी गटानं मोर्चा काढून या उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध केला. समाजात तेढ निर्माण करणारं उपवर्गीकरण आम्हाला नको. याउलट आमच्या मागासवर्गीय समाजातील मुलांना शिक्षणाचा चांगला दर्जा मिळावा यासाठी मराठी शाळा सुरू करा. ज्या शाळेतून आमची मुलं शिकतात त्या शाळा बंद करण्याचा जो कुटील डाव रचलाय तो बंद करून आम्हाला या शाळा खुल्या करून द्या. तसेच विविध शासकीय पदांवर जो काय मागासवर्गीय समाजाचा अनुशेष भरण्याचा बाकी राहिला तो मातंग समाजाला देऊन त्या जागी मातंग समाजातील तरुणांना नोकऱ्या द्या, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. राज्य सरकारनं सुरू केलेले आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ थांबवून सर्व समाजाला योग्य न्याय द्यावा अशी मागणी देखील रिपाई जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी यावेळी बोलताना केली. या आम्ही सगळ्या मागणी केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या 65,000 मराठी शाळा बंद पडल्या त्या चालू करा. ज्या शाळेमध्ये म्हारामांगाची पोरं शिकतात, बौद्धांची मातंगाची चर्मकाराची पोरं शिकतात त्या मराठी शाळा पहिल्या सुरू करा. आणि 50,000 शासकीय नोकरी भरतीमध्ये जो अनुशेष बाकी आहे 50,000 त्याच्यामध्ये प्राधान्य क्रमांकानं मातंग समाजाला प्राधान्य द्यावं आणि सरकारी अनुशेष 50,000चा जो आहे तो भरून काढावा ही आमची प्राधान्याने मागणी. मातंगांना आमच्या बरोबरीत आणण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न आम्ही करू. सरकार दरबारी पाठपुरावा आम्ही करू. सरकारने त्यांची अनास्था थांबवावी. मात्र बौद्धांना डिवचण्यासाठी ज्या दलालांना पुढे करून चपल्या दाखवल्या ते अण्णाभाऊ साठेंचे पाईक नाहीत, लहुजी वस्ता साळवेंचे पाईक नाहीत, मुक्ता साळवेंचे पाईक नाहीत. राजकीय पोळी भाजणारे आम्ही त्यांना आडते दलाल म्हणतो. त्या दलाल आडत्यांचा आम्ही जाहीर निषेध करून या आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजे दोन जातीतल्या एकजुटीचं ध्रुवीकरण करण्याचा जो जातीवादी डाव आहे तो डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा तीव्र विरोध करतोय. आणि मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासनानं ठोस पावलं उचलावी ही मागणी करतो.